नमस्कार, मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। शुद्ध तुपाचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितलेले आहेत। रोजच्या आहारात 1 चमचा तरी साजूक तूप असावं असं आपलं आयुर्वेद सांगतं। आज आपण दररोजच्या वापराच्या दुधापासून दाणेदार सुगंधित साजूक तूप किंवा लोणी कसं करायचं हे बघणार आहोत। बऱ्याच वेळेला लोणी कडवल्यानंतर कडवट बनतं किंवा दाणेदार बनत नाही। तर तूप कडवट बनू नये, छान सुगंधित आणि दाणेदार बनावं यासाठी मी खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून तुमचंही तूप छान सुगंधी आणि परफेक्ट दाणेदार बनेल। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या ठिकाणी दूध तापवल्यानंतर जी साय निघते ती 15 दिवसाची साय या डब्यामध्ये मी साठवलेली आहे। हा डब्बा मी फ्रीजमधून बाहेर काढलाय। आता यामध्ये 5 ते 6 चमचे मी दही घेतलेलं आहे। हे दही या साईमध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं। साय बाजूला काढत असतानाही सुरुवातीला एकदा दही लावलं होतं। हे दही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून हा डब्बा बाहेरच ठेवायचा, फ्रीजमध्ये ठेवायचा नाही। साईमध्ये थोडंफार दूध असेल तर त्याचं दही बनतं। या पद्धतीने जर लावून ठेवलं तर होणारं लोणी आणि यापासून निघणारं ताक हे कडवट होत नाही। हे बघा, रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे उघडून बघूया। तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त अशी एकदम घट्ट मलाई तयार झाली आहे। या ठिकाणी मी ज्युसरचं मिक्सरचं मोठ्या साईजचं भांडं घेतलं आहे। यामध्ये डब्यातील 2 ते 3 चमचे मलाई टाकून घ्यायची आणि हे एकदा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं। हे बघा, हे मिक्सरला चांगलं फिरवल्यानंतर यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं। या पाण्यामध्ये मी थोडासा बर्फ टाकून घेतलाय। थंड पाण्यामुळे लोणी पटकन निघतं। हे बघा, थंड पाणी टाकून मिक्सरला फिरवल्यानंतर लोणी एकदम सगळं बाजूला झालंय। यानंतर या ठिकाणी मी एक स्टीलचा डब्बा घेतला आहे। या डब्यामध्ये गरम पाणी टाकून पूर्णपणे डब्याला लागण या पद्धतीने हा डब्बा हलवून घ्यायचा। असं केल्याने डब्याला जास्त लोणी चिटकून राहणार नाही। या डब्यामध्ये हे लोणी टाकून घ्यायचं। याच पद्धतीने मी मिक्सरमध्ये थोडी थोडी मलाई टाकून लोणी काढून घेणार आहे। घरी तूप बनवणं हे अनेकांना कटकटीचं काम वाटतं, पण जर काही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही तूप बनवू शकता। कारण पूर्वीच्या काळी घरातच साजूक तूप बनवले जायचे। हे बघा, याच पद्धतीने 15 ते 20 मिनिटातच सर्व साय मी मिक्सरला फिरवून घेतली आहे। आता यामधील जे लोणी आहे ते सहज बाजूला निघण्यासाठी काय करायचं? हे बघा, या ठिकाणी मी हा बर्फ घेतलेला आहे। हा यामध्ये टाकून हे 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। बर्फ टाकल्यामुळे लोणी एकदम सहज निघतं। हे बघा, 10 ते 15 मिनिटानंतर यातील काही बर्फ वितळला आहे आणि लोणी एकदम वर आलं आहे। आता एका झाऱ्याच्या साह्याने हे वर आलेलं लोणी काढून घेऊयात। या ठिकाणी मी एक जाड बुडाची कढई घेतली आहे। यामध्येच सर्व लोणी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता किती सहज हे लोणी निघतंय। खूप थंडी असेल तर बर्फाऐवजी कोमट पाणी वापरायचं, इतर वेळेला बर्फ वापरायचा। या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर घरी तूप बनवणं काहीच अवघड नाही। हे बघा, सर्व लोणी या कढईमध्ये मी काढून घेतलंय, तरीही थोडंफार यामध्ये शिल्लक आहे। आता एक छोटीशी रवी घेऊन ही रवी मी गरम पाण्यामध्ये बुडवून घेतली। एक 5 मिनिटासाठी हे फिरवून घेतलं। फिरवल्यामुळे जे काही यामध्ये थोडंफार लोणी शिल्लक असेल ते सहज एका बाजूला येतं। हे बघा, तुम्ही बघू शकता, हेही लोणी बाजूला झाले। हे पण आपण झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊयात।
तुम्ही बघू शकता रवीने घुसळल्यानंतरही यामध्ये बरचसं लोणी निघालंय। हे बघा, सर्व लोणी या कढईमध्ये मी काढून घेतलंय। आता हे लोणी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं। 2 ते 3 पाण्याने धुतल्यामुळे होणारं लोणी किंवा तूप हे कडवट होत नाही। हे लोणी धुण्यासाठीही थंड पाणीच वापरायचं। लोणी धुवून तयार झालंय। थोडंफार शिल्लक राहिलेलं पाणी मी या पद्धतीने दाबून काढून घेतेय। तुम्ही बघू शकता मस्त असा लोण्याचा गोळा तयार झालाय। आता हे लोणी कढून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे लोणी ठेवलं आहे। गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवूनच हे कढून घ्यायचं। काही वेळाने यावर असा फेस दिसायला लागतो। तूप कढवण्यासाठी शक्यतो जाडबुडाचीच कढई वापरायची। 10 ते 12 मिनिटं लागतात हे तूप तयार होण्यासाठी। आदनमधनं झाऱ्याने हलवत राहायचं। गोल्डन दिसायला लागलं की यामध्ये मी 2 विलायची टाकून घेणार आहे। यामुळे होणारं तूप हे जास्त दिवस टिकतं आणि सुगंधित होतं। याऐवजी तुम्ही विड्याचं पानही टाकू शकता। गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत हे कढून घ्यायचं। हे तूप तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं, त्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं पाणी घेतलं आहे। हे पाणी यामध्ये टाकलं की हे बघा, हे एकदम असं तडतडायला लागतं। आपलं तूप तयार झालं समजायचं। मस्त असं पारदर्शक दिसतं। खालची बेरी पण ब्राऊन कलरची झाली आहे। आता गॅस बंद करूयात। हे बघा, हे तूप आता घट्ट झालंय। तुम्ही बघू शकता हे किती रवाळ आणि दाणेदार झालंय ते। हे तूप मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये गाळून घेतलंय। या चाळणीमध्ये जी ही बेरी निघाली यामध्ये तुम्ही साखर टाकूनही खाऊ शकता। तूप ठेवण्यासाठी शक्यतो काचेची बरणीच वापरावी, कारण तूप यामध्ये जास्त दिवस टिकतं। तेव्हा मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा तूप नक्की ट्राय करून बघा। शेवटी काय, घरच्या तुपाला कशाचीच तोड नाही। नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।